मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात भेंडाळा परिसरातील 14 गावांमध्ये प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार आवाज उठवला आहे. भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामध्ये विश्राम भवन येथे पत्रकार परिषद 5 मार्च रोजी घेण्यात आली. या पत्रकार परिषदेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रस्तावित MIDC तत्काळ रद्द करण्याची मागणी करत सरकार आणि प्रशासनाला अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. या परिसरामध्ये JSW यांचं स्टील प्रकल्प प्रस्तावित असल्याचं आपल्याला माहिती आहे. भेंडाळा परिसरातील 14 गावामध्ये सुमारे 3718 हेक्टर म्हणजेच 9295 एकर शासकीय आणि खाजगी शेतजमीन JSW प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत शेतकरी बचाव जन आंदोलन समितीने या निर्णयाच्या विरोधात तीव्र विरोध केला आहे. पत्रकार परिषदेला शेतकऱ्यांनी सांगितले की भूसंपादन कायदा 2013 नुसार बारमाही सिंचित व बहुपीक घेणाऱ्या सुपीक जमिनी शेवटचा पर्याय म्हणून अधिकृत करण्याची तरतूद आहे. मात्र भेंडाळा परिसरातील सुपीक शेती जमीन अधिसूचित केल्याने सरकारच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी असाही सवाल उपस्थित केला आहे की पिढ्यानपिढ्या कष्ट करून सुपीक केलेल्या जमिनी उद्योगपतीच्या प्रकल्पासाठी कशाच्या आधारावर घेतल्या जात आहे. तसेच शेतीच्या बदल्यात कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आमिष दाखवले असले तरी पुढील पिढ्यांच्या रोजगाराचे काय, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी गंगाधर शेडमाके यांनी काही शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया घेतली आहे. आपण आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मी मनोज पोर्टे, शेतकरी जन आंदोलन समितीचा अध्यक्ष. माझा गाव आहे वाघोली. आज जे पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये समोरील दिशा ठरवण्यात आली आणि जो 12 तारखेला मुंडन आंदोलन आहे त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि आमची सर्व रणनीती तयार झालेली आहे. कोणत्याही हालतीमध्ये आम्ही MIDCला जागा देणार नाही. सर्व राजकीय पक्षांना आम्ही आवाहन केलं का शेतकरी समितीच्या पाठीशी उभे राहावे आणि सर्व समितीची पत्रकार परिषद इथं आम्ही समाप्त केलं. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.